12 वर्षांपूर्वी अमेरिकेत जेव्हा पहिल्यांदा गुढी उभारली होती ना, तेव्हा काय सांगू किती अभिमान वाटला होता. खूप भारी फिलिंग. परदेशात आपली गुढी. घरी सगळ्यांना कॉल करून आनंदानं बागडत मी ती गुढी दाखवली होती. आजही त्याच अभिमानानं माझ्या मराठी नववर्षाच्या उगवत्या सूर्याच्या साक्षीने गुढी उभारताना ऊर खूप अभिमानानं भरून येतोय. सकाळी उठून छान पूजा करून गुढीची तयारी सुरू केली. घरात पण मुलांना कळतं की आज काहीतरी फेस्टिवल आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जाणारा गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे असं मानलं जातं. गुढीपाडव्यापासूनच मग राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो. आजच्याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षांचा वनवास भोगून लंकाधिपती रावण आणि राक्षसांचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केलेला. आपण कोणता सण का साजरा करतोय याची गोष्ट मुलांना सांगितली ना की मग त्यांनाही खूप हुरूप येतो. आपणच आपल्या सणांची माहिती त्यांना दिली नाही तर मग पुढच्या पिढीपर्यंत हे सगळं कसं जाणार नाही का. आज योगायोगाने वीकेंड असल्यामुळे सगळे घरी होतो. सणांची खरी गंमत एकत्र साजरी करण्यातच आहे. मस्त श्रीखंडपुरीचा बेत केला, मुलांनी सरस्वतीची पूजा केली, गुढीला आणि देवाला नैवेद्य दाखवून आम्ही सुद्धा नववर्षाची सुरुवात केली. हे मराठी नवीन वर्ष आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचं आणि सुखाचं जावो हीच प्रार्थना. वर्ष प्रतिपदा आनंदाची सुखात सजवा, स्वामी कृपेने हृदय आपुले भक्तीने भिजवा, सुख समृद्धी यश नांदावे जीवनात तुमच्या, ह्याच शुभेच्छा स्वामी कृपेने तुम्हास नववर्षाच्या.